या ठिकाणी जिल्हा विचार स्वीकारण्यासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार स्वीकारण्यासाठी सज्ज होत आहेत अनिल भाऊ देसाई, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आणि मान खटाव तालुक्याचे लोकप्रिय नेते, त्यांच्या समवेत सुवर्णाताई देसाई आणि तरुणांचा युवकांचा आदरणीय माजी उपसभापती समिती करार, भाजपचा राजराव दादा पाटील यांचे दुसरे सुनीलजी पाटील यांचा सन्मान आणि यांचा जाहीर प्रवेश। त्यानंतर राजेंद्र पाटील, तुषार पवार, समीर शिकलगार, मुईन नदा, सचिन कोरात, बबन शिंदे आणि आनंदराव देसाई काय विषय बोलती समीर या चित्ररथाच्या पावनभूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या मध्ये मान खटाव तालुक्यातील आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी, आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी या जाहीर प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मध्ये असलेले महाराष्ट्राचे एक लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार अजितदादा पवार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सातारा जिल्ह्याचे धडधडती लोक, सातारा जिल्ह्याचे एक असं नेतृत्व आदरणीय कैलास जोशी दक्षिणराव पाटील तात्या, ज्यांच्यावर खासदारांच्यावर आपण प्रेम केलं, त्यांच्या विचाराचा वारसा पुढे समर्थपणे चालवणारे आणि खाली बसा सगळे, बसा, बाकी काही नाही, बसा सगळे बसा। या निमित्तानं आज इथे उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री सन्माननीय सचिनजी पाटील साहेब, सन्माननीय उदयशे पाटील दादा, खरं तर सगळ्यांची नाव घ्यायला पाहिजे असे व्यासपीठावरचे सगळे बाहेर आलेले मान्यवर, मान खटाव तालुक्यातील सगळे प्रमुख कार्यकर्ते, व्यासपीठावर सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आणि पत्नी सोडून सगळ्या उपस्थित असलेल्या माता भगिनी, माझे सगळे तरुण मित्र, सगळी वडीलधारी मंडळी, सर्व तरुण बांधव, सगळे पत्रकार बांधव, आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय दादा इथं आलेले आणि मोठ्या जोशामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये दादांचं स्वागत करण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने मान खटावमध्ये मान तालुक्यातील विशेषतः सगळे आपण उपस्थित आहात। मी हृदयापासून आपल्या सगळ्यांचे हृदयापासून स्वागत करतो। आपण सगळे जण आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं हात जोडून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। आदरणीय दादा, आपण आलात आणि आम्ही आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना तुमच्या असेल, मकरंद असेल, नितीन काकांच्या हातामध्ये असेल, सचिनजी पाटील साहेब आपल्या हातामध्ये
आज आम्ही आमच्या इथल्या तालुक्याचं भूषण असणारं आमच्या सगळ्या सर्वसामान्य धनगर समाजाचं आणि जे प्रतीक आहे ते घोंगडं देऊन आपलं स्वागत केलं आणि घोंगड्याबरोबर आम्ही आपल्या हातामध्ये काठी पण दिलेली आहे. मला माहिती आहे दादा आपला स्वभाव कसा आहे. मला माहिती आहे दादा तुकोरायांच्या म्हणजे आपण पुणे जिल्ह्यातल्या देहू आळंदी परिसरातल्या पुणे जिल्ह्यातल्या आपण आपली भूमिका नेहमी अशी असते भले तरी देऊ कासेची लंगोटी भले तर देऊ कासेची लंगोटी पण नाताळाच्या माती हाणून काठी. आणि आज आबा तुमच्या दादांच्या हातामध्ये जे जे नाकारपण करतील त्यांच्या माती काठी घालायच्या भूमिकेतनं आम्ही आपल्या हातामध्ये स्वागतामध्ये काठी दिलेली आहे. मी आपल्याला नम्रपणे सांगेन या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये साधारण 25-30 वर्ष मी सामाजिक कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता आहे. आदरणीय लक्ष्मण दादा असतील आदरणीय भाऊसाहेब महाराज असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली 23-24 वर्षापूर्वी दादा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज 24 वर्ष त्या बँकेचा संचालक म्हणून काम करतोय. आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपाध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथे काम करतोय. एवढ्या वर्षामध्ये लोकांच्या मध्ये सातत्याने काम करत राहणारे मी कार्यकर्ते. मी दादा आपल्याला नम्रपणे काही गोष्टी सांगणार आहे. माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये सुरुवात केली जिल्हा बँकेच्या रूपाने आणि या मानखटावच्या मातीमध्ये किंवा मानखटाव तालुक्यामध्ये जे टेंबूचं पाणी आहे हे पहिल्यांदा पाणी या जिल्ह्यामध्ये यावं या तालुक्यामध्ये यावं यासाठी 2003 सालामध्ये जवळजवळ माझ्या मतदारसंघातली 16 गावं मी 16 दिवस घेऊन दादा आपण त्यावेळी पालकमंत्री होता 16 दिवस सगळी माणसं घेऊन मी तर दहिवडीच्या तहसील कचेरी समोर बायका पोरांचं जनावरांचं सगळ्या शाळा सगळं बंद करून आम्ही सगळे लोक येऊन बसले होतो. तर टेंबूचं जे पाणी मला माहिती आहे आपण आजार आहे आणि आपण या राज्याची तिजोरी आपल्या पाण्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे तुम्ही अर्थमंत्री आहात आणि ते येणारा वाढप्या आमच्यातला आहे आणि आज वाढप्या आपल्या तालुक्यामध्ये आल्यावरती जर ते ठामपणाने उभे राहिले तर तो नेता असेल त्या पक्षामधला कार्यकर्ता असेल त्याच्या अंगाला हात लावले नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी ऐकलं त्यांच्या काही दडपशाही अरे या जिल्ह्याला या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेकांनी प्राणाची आहुती दिलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यानं अनेक हुतात्मे अनेक स्वातंत्र्य सैनिक या जिल्ह्याने देशाला दिलेला हा जिल्हा आहे. कैलासवासी चव्हाण साहेबांचा विचार की ज्याला यशवंत विचार आपण म्हणतो हा विचार या जिल्ह्याने आजपर्यंत जोपासलेला हा सातारा जिल्हा आहे हे मी या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छितो. या जिल्ह्याने कधीही दडपशाही खपवून घेतलेली नाही. या जिल्ह्याने कधीही हुकुमशाही खपवून घेतलेली नाही. त्यामुळे मान खटावच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये कुठेही दडपशाही आणि मोगलाई आम्ही चालू देणार नाही हे मी तुम्हाला विनम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो. तुमची मंडळी तुम्हाला ताप देत आहे माझ्याकडे येत आहे माझ्याकडे येत असताना सांगतात अहो तुम्ही लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे म्हणजे काही काम करत नाही काही करत नाही म्हणजे तर आजच्या या मंचकावर मी त्यांना जाहीरपणाने सांगतो तुम्ही किती मताने निवडून येता हे इथल्या जनतेला माहिती आहे. परंतु मकरंद पाटील प्रत्येक निवडणुकीत पुढच्यांची मताने निवडून आलेला आहे. कालच्या निवडणुकीत मी 62,000च्या फरकाने निवडून आलेलो आहे. हे कृपा करून आपण समजून घ्या. वाई विधानसभा मतदारसंघातल्याच नव्हे तर या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य लोकांशी तेव्हा कुठल्याही जाती जमातीचा कुठल्याही समाजाचा असो त्या प्रत्येक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी लक्ष्मणराव पाटलाच्या कुटुंबियांची
तात्यांचे आम्ही सुपुत्र आहोत। त्यामुळे तात्या ज्या पद्धतीने या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना राजकीय आणि सामाजिक संरक्षण देत होते तेच काम त्याचा चिरंजीव मकरंद पाटील आणि नितीन पाटील या जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांना ताकद दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहिल्याशिवाय राहणार नाही या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। आणि राव तुमचे जे जे कार्यकर्ते आज पक्षामध्ये आले मनोज दादा सुद्धा या मंचकावर मुळामध्ये मान खटावलेला इतिहास आहे। हा पूर्वाश्रमीचे तरी दुष्काळी तालुक्यात चालवणारे आपले नितीन काका पाटील, माझे फलटणचे आमदार सचिन पाटील, त्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश झालाय। ते सातारा जिल्ह्यामध्ये होते सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिलजी देसाई, आमचे कराडचे उदयसिंह पाटील उंडाळकर, तसंच ज्यांनी आज पक्षप्रवेश केला ते सुवर्णाताई देसाई, बाळासाहेब चोळसकर, सीमाताई जाधव, गीताताई देशमुख, संजय देसाई, मनोज पोळ, सुरेंद्र गुके, सुनील पाटील, प्रदीप विधाते, सुधार जोडते, पैलवान पिंटू शेठ, संदीप मांडवे, पिंटू जगताळे, टी.के. पवार, शिवाजीराव माळी, रामभाऊ ढेकळे, राजेंद्र तांबे, शिवरूप राजेश कर्लेकर, मनोज देशमुख, विवा शिंदे, किरण साबळे पाटील, नितीन नवले पाटील, महादेव नवकर, राजेश पाटील वाडकर, राजेंद्र गावगरे, जितेंद्र पवार, प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार, सागर ओगावकर, सादिक इनामदार, प्राध्यापक शिवराज जाधव, संजय धवर, श्रीमंत गांजोडे, अनेक सहकारी आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मान माझ्या दैवतच्या परिसरामध्ये जमलेले ते सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे सहकारी, आमचे विचार ऐकण्याच्या करता आलेले प्रतिष्ठित नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, सर्व माझे बांधव, पत्रकार मित्र आणि ज्यांनी प्रवेश केलेला आहे, आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं अनिल देसाईंनी पक्षप्रवेश केला आहे, सुवर्णा देसाई, तानाजी काटकर, निलेमाताई गुडगुडे, तानाजी काळे, तसंच आमच्या दीपालीताई पवार, अरुणबुवा कट्टे, शिवाजीराव कट्टे, लक्ष्मणराव खाडे, बाळासाहेब काटकर, शगन खाडे, आमच्या बाळासाहेब कदम, शाहीनाथ रफिक मुलानी, पूजाताई किरण कदम, तुकाराम जगताळे, राजेंद्र बोर्डे, स्वातीताई भास्कर सावंत, रघुनाथ माने, दादासाहेब सत्रे, ताई संदीप भोसले, संकटेश जाधव, राजेंद्र हिरे, पूनम विकास पवार, किशोरराव गायकवाड, रावसाहेब कोपरे, श्रीकांत पाटील, शुभम धरते, अमोल पवार, तसंच आमच्या माजी जिल्हा परिषद गटाच्या विकास माथा, ज्ञानेश्वर गोळेकर, गोरख शिर्के, बाळासाहेब साळुंके, रामभाऊ विधानसभेच्या निवडणुका महायुतीच्या सरकारला प्रचंड बहुमत त्या ठिकाणी मिळालं। जवळपास 238 जागा आमच्या घटक पक्षाच्या निवडून आल्या आणि हे सगळं काम करत असताना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, देशभक्त आबासाहेब बीर, स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांच्या जिल्ह्यात या माणच्या पवित्र भूमीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांचं स्वागत करण्याच्या करता ही आवर्जून आजच्या आपल्या परिसरामध्ये आलं। खरं तर या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की 2 दिवसापूर्वीच श्रावणातला बैलपोळा झाला। आपल्या शेतकऱ्यांच्या बैलाच्या दृष्टिकोनातून बैलपोळा फार आनंदाचा, उत्साहाचा, आपल्या सगळ्यांचा आवडीचा अशा प्रकारचा सण। तुम्ही शेतकरी शेवटी आम्ही देखील काम करत असताना त्यामध्ये कुठल्याही शेतामध्ये ज्यावेळेस आई वडिलांच्याकडे आम्ही जायचो
त्यावेळेस आमच्याकडे भाद्रपदाचा बैठका करतात. माझ्या पंचम भागात काही जण श्रावणाचा बैठका करतात. परंतु हे दोन पैकी एक बैठका आपण आपल्या सुविधा करत असतो आणि त्याच्यातून एक आनंदाचं वातावरण माझ्या शेतकरी समाजामध्ये पाहायला मिळतं. बघाशी एक नाव घ्यायचं माझं राहिलं, आपल्या सुनील पाटलांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पण आज राजकारणाच्या त्यांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी सुनील पाटलांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बरोबर आज तारीख आहे 24, 25, 26, 27 तारखेला गणरायाचा अतिशय उत्साह आनंदात आपल्याला सगळ्यांना स्वागत करायचं आहे. उभा महाराष्ट्र त्याकरता आतुर आहे. त्याला आम्ही महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने त्या उत्सवाला राजउत्सव म्हणून मान्यता दिली. अशा पद्धतीनं एक वेगळं वातावरण तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये भक्तिभावाचं घडावं, गणरायाचं आगमन व्हावं आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी जे लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं होतं सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचं जे ध्येय त्यांच्या मनामध्ये होतं, ते ध्येय खऱ्या अर्थाने भागाभागामध्ये जातीय सरोखा निर्माण करून आपण ते अतिशय आनंदामध्ये पार पाडूया. मी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आमच्या गणरायाचं देखील मी स्वागत करण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान आणि स्वर्गीय सदाशिवराव तात्या पोळ यांचं एक जवळचं नातं होतं. मला आठवतं मी माझी राजकीय जीवनाची सुरुवात जरी 91 साली बारामती लोकसभा मतदारसंघात केली तरी देखील हा सगळा जिल्हा पहिल्यांदा स्वर्गीय यशवंतराव पवार साहेबांवर प्रेम करणारा जिल्हा. त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांना तुम्ही मनापासून साथ दिली. मी देखील तुमचा 99ला पालकमंत्री झालो तेव्हापासून अनेक जीवाभावाची माणसं, अनेक सहकारी आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला आणि आज एक चांगली फळी त्या सातारा जिल्ह्यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण केली. आज माझे सुपुत्र स्वर्गीय सदाशिवराव तात्यांची प्रकर्षाने आठवण येत असताना मी तात्यांच्या स्मृतीला देखील अभिवादन करतो. काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. अतिशय आपल्याला हवी वाटणारी माणसं आपल्याला सोडून जातात. हा वर्षानुवर्ष पिढ्या चालत आलेला हे सगळी पद्धत आहे. इथं तात्यांनी हा मागासवर्गीय राखीव मतदारसंघ जसा आता आमच्या सचिन पाटलांचा फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव झाला तसा अनेक वर्ष माझा मान मतदारसंघ राखीव होता. सुरुवातीला मला राजकारणाला सुरुवात केली तेव्हा विष्णुपाद सोनवणे त्यांना आपण अनेक वर्ष आमदार केलं. त्याच्यानंतर धोंडीराव वाघमारे हे देखील एकदा आदर्श म्हणून आमदार निवडून झालेले होते. त्याच्यानंतर तुकाराम टोप्यांना आपण निवडून दिलं, संपतराव अवघड्यांना निवडून दिलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या मान्यवरांना निवडून देण्याचं काम तुम्ही केलं आणि आम्हाला नेहमी वाटायचं की तात्या जो उमेदवार देतात त्याला निवडून आणतात, तात्यांना पण आपण संधी दिली पाहिजे आणि आम्ही विधान परिषदेवर तात्यांना संधी दिली. तात्यांनी अक्षरशः महाराष्ट्रातले जे दुष्काळी तालुके, अवच्छेद प्रवण तालुके त्याच्यामध्ये अनेकांनी कष्ट घेतले. आपल्या पलीकडे सांगलेला आबासाहेब देशमुख ज्यांना आपण गणपतराव देशमुख नावाने ओळखतो, आम्ही त्यांना आबासाहेब म्हणायचो, त्यांनी पण अनेक वर्ष त्या सांगोल्याला पाणी आणण्याच्या करता अहोरात्र कष्ट घेतले. आज ते पण आपल्या आयात नाही, त्यांनाही मी अभिवादन करतो. असे खूप मान्यवरांची नावं घेता येतील. मान, माझा खटाव, एकेकाळी माझा खंडाळा, काही माझा फलटणचा भाग, हे माझ्या सातारा जिल्ह्यातले हे दुष्काळी तालुके आणि तिथं पाणी आलं पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ते स्वप्न बघितलेलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याच्या करता माझ्याकडे पण 99 ते 2004 साली
टेंभूर ताकाने म्हैसाळ असेल, त्याच्यामध्ये उरमोडी असेल, त्यामध्ये तारणी असेल, त्याच्यामध्ये दोन बलकोडी असेल, अनेक प्रकारची मोमाचेकर असेल, खूप प्रकारची धरणं ही माझा सह्याद्रीचा सगळा दर्यापुराचा डोंगरी भाग जिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अनेक महत्वाचे किल्ले आपल्या भागामध्ये आहेत. माझ्या पुढील जिल्ह्यात आहेत, सातारा जिल्ह्यात आहेत. ठेवला त्याच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे वाटचाल करायची. मी काम करायला सुरुवात केल्यानंतर कधी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही. मी भेदभाव कधी केला नाही. सगळ्याच जाती धर्माला जर आपण न्याय देऊ शकलो तर राज्य पुढे जाईल. तर शिवशाहू फुले आंबेडकरांना आपण खऱ्या अर्थाने त्यांचे विचार मानून पुढे चाललोय अशा प्रकारचं चित्र आपल्याला निर्माण करता येईल. आणि त्याच दृष्टिकोनातून स्वाभिमानातून स्थापना झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या इथं काम करतोय. आता बोलत असताना अनिल देसाईंनी अनेक महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये आपली MIDC असेल, माझा दुष्काळी भाग. आम्ही अनेकदा जिथं दुष्काळी भाग जास्त आहे तिथं जर पाण्याचं आपण सोय करत असू तर तिथल्याही तरुणाच्या तरुणीच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण तिथं MIDC आणतो. खंडाळा तालुक्यामध्ये आणलेली, पैठणच्याही भागामध्ये आपण जिथं पाणी कमी आहे त्या भागात इंडस्ट्री आणलेली आहे. बारामती तालुक्यात पण विजयराज भागामध्ये आम्ही इंडस्ट्री आणलेली आहे. हीच गोष्ट आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये केलेली आहे. कराड तालुक्यामध्ये देखील इंडस्ट्री आलेली. पण आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर आपले जे शिवार आहे तिथं MIDC होऊ शकते. तशा पद्धतीचा प्रयत्न केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार, त्या खात्याचे मंत्री उदय सामंत, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपले चक्रधरराव पाटील आणि बाकीचे माझे सहकारी आम्ही सगळेजण त्या प्रकारे काम करतो. मित्रांनो, एक अलीकडं पूर्वीच्या काळामध्ये मला आठवत आहे की रस्ते करत असताना, धरणं करत असताना अक्षरशः ज्यांचे जमीन जमले जातात, घरदार जातात, त्यांना कवडीमोल किंमत मिळायची. जुनी धरणांचे आपण दाखले घेतले तर आपल्याला कळेल. परंतु नंतर आम्ही विचार केला किंवा ज्यांची घरदार जमीन जुमला जातो, बाप दादाने पिढ्या गायांची सेवा केलेली ती जमीन पुढच्या पिढीच्या करता ठेवलेली आणि ती आपण धरणाच्या करता घेतो, विमानतळाच्या करता घेतो, MIDCच्या करता घेतो, मोठे मोठे रस्ते करण्याच्या करता घेतो, आपले रेल्वे लाईन टाकण्याच्या करता घेतो, विस्तारीकरण शहराचं करायचं असेल तर घेतो. पण त्यांना त्याचा मोबदला दिला पाहिजे. आणि मग 4 पट मोबदला देण्याचा एक नवा योजना आम्ही महाराष्ट्राच्या करता आणली. देशात पण ती राबवली जाते. आता लोक थोडीशी समाधानी, मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे जाळं आपण निर्माण करतो. आपला जुना मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, बेंगलोर हा जो रस्ता आहे त्याला पर्याय म्हणून अजूनही आपल्या भागात आपण रस्ता घेतो. त्याची मोजणी झालेली. तो रस्ता गेल्यानंतर मी माझ्या माणवासियांना, माझ्या सातारा जिल्ह्याच्या सहकाऱ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगेन. बाबांनो, वाईट वाटून घेऊ नका. परंतु रस्ता झाल्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूच्या राहिलेल्या जमिनीच्या किमती प्रचंड वाढतात. वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय येतात, त्याच्यात रोजगार निर्माण होतो. तुम्ही आठवा ना, काही वर्षापूर्वी दहिवडीच्या परिसरामध्ये काय अवस्था होती, काय इथली बाजारपेठ चालायची. एक काही वेगवेगळ्या प्रकारचं पाणी आपण आपल्या भागामध्ये आणलंय. अनेक पातळ तलाव भारताच्या दुष्काळामध्ये सदाशिवराव तात्या असतील, बाकीचे सगळे सहकारी मित्र असतील, त्यांनी केले. पण पाऊसच पडत नाही. आताही मी येताना साताऱ्यामध्ये एवढा धोधो पाऊस पडतोय, कोरेगाव मध्ये पडतोय, पुसेगाव ओलांडत, जसं पुढं हळूहळू दहिवडी यायला लागला की पाऊस पडला.
कडकीत ऊन पडलेलं आहे. निसर्गाने असं काही परिस्थिती निर्माण केली की माझा जग, माझा आटपाडी, माझा कवठेमंकाळ, तासगाव, कालापूर हे सगळे तिकडं दुष्काळी भाग त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपण टेम्पो टाकायला व्हायचा 5-5 ठिकाणी 6-6 ठिकाणी पाणी उचललं. त्याच्यामध्ये माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या अंगात पाणी आहे, पण त्यांच्या शिवारात पाणी आणल्याशिवाय खऱ्या अर्थाने तो शेतीवाडी करू शकणार नाही. शेतीमध्ये राहतोय, कष्ट केल्याशिवाय, शिक्षण घेतल्याशिवाय, काही ना काही व्यवसाय केल्याशिवाय आपण आपल्या भागातल्या खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकणार नाही. आणि त्याच्यामुळं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या बापदादांनी इथं दिवस काढले. परंतु सुदैवाने आता परिस्थिती बदलतीये. त्याच्यामध्ये तारळी धरणाचं पाणी व्यवस्थित मिळावं याकरता आपण प्रयत्न करतोय. उरगोडी धरणाचं पाणी सध्या नदी नाल्यांना आपण सोडतोय. त्याच्या पावसाळ्या या बंदपाई आम्ही आता पूर्वीच्या काळामध्ये धरण झाल्यानंतर त्याला कॅनॉल केले जायचे, फाटे केले जायचे. परंतु आता एक गोष्ट लक्षात आहे, त्याच्यात पाणी खूप वाया जातं. म्हणून डायरेक्ट बंद पाईपलाईन आम्ही पाणी द्यायला सुरुवात केली. त्याच्यातून पाण्याची बचत होते. आता जे काठापूर देखील आपले 4 महिने. आताच मला अनिल आणि बाकीचे सगळे सहकारी सांगत होते की दादा हे 4 महिन्याचा 8 महिने करा, पाण्याची बचत करा. त्याच्यामध्ये टेंबू योजना ही लवकरात लवकर आमच्या भागातली पूर्ण करून द्या. अशा अनेक बाबी इथं सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट खरी आहे, आता केंद्र सरकार पण ज्या योजनांना पैसा द्यायला लागलेला आहे. राज्य सरकारचं बजेट यंदा मी 7.5 लाख कोटी अर्थसंकल्पामध्ये आणि पुरवणी मागण्यामध्ये जवळपास 8 लाख कोटी रुपयाचं बजेट सादर केले. त्याच्यामध्ये खर्च आहे, पगाराला खर्च येतो, पेन्शनला येतो, घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला येतो. 4 लाख कोटी रुपये तर या गोष्टीला जातात. परंतु तोही महत्वाचा सामाजिक कुठेही खर्च केला पाहिजे. राहिलेले 4 लाख कोटी इतर कामाच्या करता आपण विकासाच्या करता खर्च करतो. मित्रांनो, आपल्याला पाण्याच्या मर्यादा असल्यामुळे इथं यंदा पावसाळा मे महिन्यातच सुरू झाला. जुनी लोक सांगतात 100 वर्षामध्ये असं घडलं नव्हतं. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, कधी काय घडेल सांगता येत नाही. आताही काही जणांनी मला निवेदन दिलं की दादा 18ला काय कधी 17ला काही 17-18ला आम्ही तलावाच्या छावण्या सुरू केल्या होत्या, त्याचं बिल अजून दिलं नाही. म्हणजे 17-18चं बिल 25ला पण केलं नाही असं कसं होईल? मी त्या खोलात नाही. खरं काय, खरंच छावणी होती का छावणीच्या निमित्तानं काही वेगळ्या मागण्या होत्या ते तपासाव्या लागतील. कारण हा जितवाच्या बापाच्या घरचा पैसा नाही, हा जनतेचा पैसा आहे. पैसे व्यवस्थितपणे खर्च झाला पाहिजे. आणि त्यामुळं आता मी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला मराठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. बारामतीमध्ये केविके कृषी विज्ञान केंद्र, त्याच्यामध्ये गेले 3 वर्ष आम्ही प्रयोग करतोय. जगाने ते प्रयोग केले. शेतकरी बांधवांनो, उसाला जेवढं पाणी देतो त्याच्या 40% पाण्याची बचत होते. खतामध्ये 40% बचत होते. जर आपला शेतकरी 70 टन ऊस काढत असेल तर त्याचा ऊस तशा टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर एआयचा वापर तो 100 टनाच्या पुढे जातो. मी आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सध्या चेअरमन झालेलो आहे. त्यामध्ये पण मी लक्ष घातलेलं आहे. राज्यामध्ये देखील आता कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. तो शेतकरी त्याचे पिढ्या शेती हा व्यवसाय, हा मोठा परिवार अतिशय कष्टाने शेती करतात. काही वर्षापूर्वी त्यांचा सगळा भाग हा जिरायत होता. लांब पाणी आणलं, बोर घेतले, विहिरी पाडल्या. आता त्या परिवाराची 40 एकर केळी, 40-45 एकर डाळिंब, 50 एकर द्राक्ष,
तुम्ही म्हणत त्याला सिलिंग आहे का नाही, मोठा मोठा परिवार आहे त्याच्यावरती सगळे बसले आणि फक्त 15 ते 20 हजार टन त्याचा झाला साखर कारखाना. त्याला आता कृषी मंत्री केला, ती जबाबदारी त्याच्यावर दिली. त्याला म्हणलं दत्ता बाबा आताच आम्ही द्राक्ष बागायत संघाचा एक कार्यक्रम करून आलो, तिथं 3 दिवसाचा परिसंवाद आहे आणि त्याचं उत्तर आम्ही दोघांनी केलं. शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारी व्यक्ती तिथं असल्या तर प्रश्नाची सोडवणूक होते. मी पण आज पण शेतीवाडी करतो, मी पण त्या याचा वापर करतो. मी यांना 70 ते 75 एकर ऊस माझा याच्यावर आणतोय आणि गोरगरिबांना पण ते परवडावं. ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते बँकेचा कर्ज काढतील, आणखी काय करतील, पण माझ्या गरीबाच्या बांधावर पण ते गेलं पाहिजे. म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आणि त्याचा तुम्ही वापर करून घ्या. तुम्हाला यायचं असेल तर बारामती कृषी विज्ञान केंद्रात या. तिथं आमचे नलवडे आहेत, 7-8 सुपुत्र आहेत, ते आमचे प्रिन्सिपल आहेत ऍग्रिकल्चर कॉलेजचे, ते तुम्हाला दाखवतील. तुम्ही मोठा ग्रुप आला तर मला कळवा, आमच्या सचिन पाटलाला कळवा, मुख्यदावाला कळवा, अनिलला कळवा, मनोजला कळवा, कुणालाही तुम्ही सांगा. आम्ही तुमची सेवा करू. कारण परवा वर्धा आणि नागपूरला होतो, तिथं अनेक लोक म्हणले की त्याला आपण ते बघायला यायचं आहे. मी किती भाषणात सांगितलं तर माणवासियांनो स्वतः जाऊन बघितल्याशिवाय माणसाचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू. ज्यावेळेस खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, यावेळेस आपण भूमिका लोकांना सांगू. पण आता माझी मंगळदावाची जबाबदारी की आपण आपल्या लोकांना हे नवीन तंत्रज्ञान काय, आता आमच्या महिला बचत गटात त्या ठिकाणी रोज त्यांनी औषधं मारतात. खूप काही बदल झालेला आहे. आज मी त्या परिसंवादाला गेलेलो होतो, तिथं छोटं कृषी प्रदर्शन होतं. तिथं तर एक मशीन तयार केले त्यांनी. ते मशीन द्राक्षाच्या 2 झाडांच्या ओळीच्या मधनं जातं आणि ते मशीन त्याच्यामध्ये स्क्रीनवर बघतं की तो घड पिकलेला आहे का, आणि ते मशीन घड कट करते आणि ती तिथे आणून ठेवते. कुठलाही मला त्या द्राक्षाच्या कणाला कुठं धक्का लागत नाही, तिथल्या मनाला कुठल्या धक्का लागत नाही. अशा पद्धतीनं काम चालतं. मित्रांनो, जग एवढं पुढे गेलेलं आहे, उगीच एकमेकाची उडी काढत असण्यापेक्षा हे ज्यांना धंदापाणी करायचं नाही, ज्यांना नको ते राजकारण करायचं आहे, असल्याचा विचार करू नका. आपण धंदेवाईक माणसं आहोत. मी कामाचा माणूस आहे. मी उगीच काहीतरी तुम्हाला म्हणायला मानणारा माणूस नाही. मी शब्दाचा पक्का आहे आणि त्यामुळं मला त्यावेळेस वाटतं की माझा बारामती तालुका पुढे चाललाय. त्यावेळेस इतर पण भावंड, माझं फलटण असेल, माझं वाई असेल, माझं मान असेल, माझा खटाव असेल, कराड असेल, पाटण असेल, सातारा असेल, सगळा भाग पुढे गेला पाहिजे. आणि आम्ही ज्याच्यातून आर्थिक सुबत्ता आणलेली आहे अशा पद्धतीने आर्थिक सुबत्ता आपण काय फक्त नदीच्या पलीकडे आली, नदीच्या अलीकडे तुम्ही त्याच्यावर काही भाग फरक नाहीये. आणि मी पण माझ्या जिल्ह्यात भागामध्ये अशा पद्धतीनं त्या ठिकाणचा वापर करून शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे शेती करायला भाग पाडतो. आणि म्हणून ही मानची भूमी ही नररत्नांची खाण आहे. आणि मान देशाच्या या भूमीतनं अनेक मान्यवर कर्तबगार व्यक्ती जन्माला आलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यांनी राज्याच्या तसाच देशाच्या पातळीवर देखील मोठा लौकिक मिळवलेला आहे. मानच्या माझ्या तरुणांनी MPSC असेल, UPSC असेल, या स्पर्धा परीक्षा देखील चमत्कार अशा प्रकारचं यश मिळवलेले आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले तरी ते त्यांचा ठसा उमटवण्याचं काम हे मानची लोकांची ओळख आहे. आज रयत शिक्षण संस्था
4 लाखाच्या पेक्षा जास्त मुलं शिकतात. साहेब जरी त्याचे अध्यक्ष असले तरी चेअरमन तुमच्या निडळचे आपले चंद्रकांत दाळींना केलेले आहे. आपल्याच पलीकडे निडळ गाव आहे तालुक्यात, तुम्हाला तसं जवळ मानवायला त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे देशमुख त्यांनी देखील एक चांगल्या पद्धतीने लोढावले त्या गावाला नंबर 1 चं गाव करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, शेवटी या लोकांचा फायदा तुमच्या माझ्या प्रपंचाच्या करता करून घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष करून चालत नाही आणि म्हणून इथल्या निसर्गाने आपल्याला लढण्याचं झगडण्याचं बळ मानदेशाच्या प्रत्येक सुपुत्राच्या मनगटामध्ये दिलेलं, इथल्या आमच्या महिलांच्या मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मानदेशच्या अनेक युवक युवती आपला ठसा विविध क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्र असू द्या, उद्योग क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये प्रशासनाचं क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये पत्रकारितेचं क्षेत्र असू द्या, अनेक क्षेत्राची नावं, शेतीचं क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये करत असतात. आणि त्याच्यामुळं इथल्या मातीचा तो गुण आहे, त्याचा फायदा आपण पुढच्या पिढीच्या करता, आपल्या सगळ्यांच्या करता करून घेतला पाहिजे. आज मी मगाशी बोलत असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाषराव दरळे आणि माजी सभापती श्रीराम पाटील, बाळासाहेब काळे हे पण मान्यवर इथं उपस्थित आहेत. मगाशी चुकून मी त्यांची नावं राजकारण घेणं राहून गेलं, परंतु मी पण सुभाषराव, श्रीरामजी, बाळासाहेब आणि इतर सर्व सहकारी मित्रांचे या निमित्ताने स्वागत करतो. आज आपल्यामध्ये इथं प्रवेश करत असताना अनिल आणि अनिलचे सगळे, आजचा दिवस आपल्यासाठी तसा बघितलं तर एक खास दिवस आहे. कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आता चेअरमन व्हाईस चेअरमन दोन्ही राष्ट्रवादीचे झालेले आहेत. ते आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश करतात. हा आपला परिवार आहे, त्याच्यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके सगळ्या जाती धर्माला आपल्याला बरोबर घेऊन जायचंय. आणि एक म्हटलं जातं, दिन का भुला अगर शाम को घर वापस आए तो उसे भुला नहीं कहते. अगदी तसंच अनिलच्या बाबतीमध्ये घडलेलं. अनिल देसाई आणि आपण सगळेजण स्वग्रही आज तुमचं स्वागत होतं. त्याच्यावर वकीलसाहेबांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे. आपली विचारधारा काही फार वेगळी विचारधारा आहे. आपण एकाच पठडीमध्ये तयार झालेलो कार्यकर्ते, आपण अनेकदा एकमेकाला साथ मागच्या काळामध्ये दिलेली. ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही ध्येय असतं, काही ना काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या करता कधी काही गोष्टी आपण करतो, परंतु त्या लक्षात आल्यानंतर त्या पूर्व पदावर आणून त्याच्यात मार्ग काढायचा असतो. अनिल देसाई हा मानच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेला कार्यकर्ता, सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार आणि त्यांच्या अडचणीतून अडचणीमध्ये धावून जाणार असा आपला कार्यकर्ता आहे. त्यामुळे असा नेता कार्यकर्ता पुन्हा सातारा जिल्ह्याच्या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडला जातोय. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मलाही मनापासूनचा आनंद आहे. नितीननी त्यांनी सगळ्यांनी मिळून आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे, करतायत, जबाबदारीने सांभाळतायत आणि त्याच्यामुळं बँकेची ही जोडी उत्तम पद्धतीने काम करत असताना त्यांना मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री या नात्याने आमचे वकीलदावांच्या पण मार्गदर्शन मिळत आहे, त्यांचे पण आशीर्वाद मिळत आहेत आणि चांगले उपक्रम ते सगळेजण राबवण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला आपल्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, सिंचन, आरोग्य अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला त्यांनी पुढे नेण्याचं काम केलं. आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या सगळ्या गोष्टी करत असताना
त्यांनी कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील तुमच्या माझ्या महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं काम केलं. महाराष्ट्र समृद्ध घडवला. नाटक, चित्रपट, गायनासारख्या कलावंतांना देखील त्या कलेला देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकरण अर्थकारणाला एक आश्वासक अशा प्रकारची दिशा मिळालेली आहे. समाजातल्या गरीब घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे आणि त्याच दिशेने मी देखील एवढा मोठा अर्थसंकल्प सांभाळत असताना माझा समाजामध्ये प्रतिभा चांगली असली पाहिजे. त्यांच्याबद्दल लोकांचं एक आदराची भावना असली पाहिजे. त्यांच्याकडनं नेहमी सकारात्मक विचार झाला पाहिजे. बेजतीचं राजकारण त्यांनी केलं पाहिजे. कधी काम करताना वजावटकी ही मनामध्ये आणायची नाही. हे सगळे काम करत असताना मित्रांनो आम्हाला लोकसभेला जबरदस्त फटका बसला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की बाबा पराभवानी खचून न जाता आपण काय आपल्या महाराष्ट्राकरता करू शकतो आणि त्याच्यात काही योजना आणल्या. त्याच्यात 3, 5, 7.5 महत्वाच्या प्रकारची बिलं ती तुमची माफ गेली की नाही. मागे तुम्हाला लाईट बिल भरावं लागायचं. माझा शेतकरी त्रासून गेला. मागे राज्यकर्त्यांनी काही माफ केली पण निवडणुका झाल्या आणि निवडणुकांपर्यंत चालू. आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, घरकुलाचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या राज्यामध्ये आणला. 20 लाख घर आणि आता त्याच्या अटी पण शिथिल केलेले आहे. का तर जो बेघर आहे त्याला घर मिळाला पाहिजे. गायला असेल तर तिथं मी घरापुरती जागा देणार. या पद्धतीचा आमचा कार्यक्रम चाललेला आहे. पण आज काहीतरी टीव्हीला सगळीकडे चाललं की महायुतीच्या सरकारने लाठी बहीण योजना आली आणि सर्वे सुरू झाला. त्याच्यामध्ये काही जण नोकरी करणाऱ्या महिलांची पण नाव आहे. मागं तर असं तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला. त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखी काय आपण लाडक्या बहिणी करता तू कशाला तिथं बरोबर काहीतरी करायचं. अंतर ऍक्शन घेतली तर कुणावर कसं काय वाटतं काय वाटतं असं नाही. जी योजना त्याच्याकरता आणलेली आहे त्या योजनेचा फायदा काय का घेतला. त्याच्यात आम्ही जात पात बघितलेली नाही. ज्याच्या 2.5 लाखाच्या मध्ये आतमध्ये उत्पादन ती माझी वडील तिथं पात्र ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 65 वर्षापर्यंत तिला पात्र ठरवलेलं आणि याच्यामध्ये कुठं काही सांगत माझ्या लाडक्या बहिणीनो जवळपास 45,000 कोटी रुपये वर्षाला या योजनेच्या करता आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागते. किती 45,000 कोटी. पण या योजनेमुळं काही माझ्या लाडक्या बहिणींना कधी हातामध्ये पैसा येत नव्हता. आज काही का होईना तिला पण थोडंसं वाटायला लागलं की माझा पण काही अधिकार आहे. माझ्याकडे पण सरकार लक्ष देत आहे आणि मी या पैशाचा उपयोग काही जणांना परवा रक्षाबंधन झालं. काही ते आलेल्या पैशाचा राख्या बनवण्याच्या करता जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्याच्यात राख्या बनवल्या आणि ते 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये खर्च केले आणि 15,000 रुपयाच्या राख्या घेतल्या. म्हणजे असंही त्या ठिकाणी लोक माझ्या लाडक्या बहिणी चालवत आहेत. अजून पण आम्ही त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला लाडक्या बहिणीच्या करता अधिक त्याच पैशातून त्यांना कसं मदत होईल अशा काही योजना आणण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला जुन्या नव्यांचा त्या ठिकाणी भेदभाव न करता या जिल्हा मगाशी मला वाटतं अनिल पण सांगितलं आणि कपिलदावांनी पण सांगितलं. मला वाटतं बाळासाहेबांनी पण सांगितलं. हा जिल्हा हा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर माझ्या पुणे जिल्ह्याने जेवढे पाठबळ दिलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पाठबळ दोन्ही खासदार राष्ट्रवादीचे आणि बहुसंख्य आमदार राष्ट्रवादीचे निवडून देण्याचं काम त्या माझ्या सातारा जिल्ह्याने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं एकंदरीतच
माझी तुम्हाला विनंती आहे की आता गाव बसून चालणार नाही. मगाशी अनिल देसाईंनी बऱ्याच काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये तुम्ही अजिबात कचू नका, नावे घेऊ नका. सातारा जिल्ह्याचा दरबारदार हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिलेला आहे. या जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर अतिशय अतोनात प्रेम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं साताऱ्याच्या मातीशी आपली एक आपुलकी आम्हाला सगळ्यांना आहे. शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक डिसेंबर पर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. मतदार याद्या आणि बाकीची सगळे प्रभाग रचना, वॉर्ड रचना, गट रचना, गट रचना ही सगळी चाललेली आहे आणि त्याच्यामुळं इथं अनेक वर्ष मागे सगळ्यांनी मिळून त्यावेळेच्या वडीलधाऱ्यांनी तात्या असतील, बाकीचे सगळे मान्यवर असतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा तिथं सदाशिवराव तात्या किंवा आमचे मदनराव बापसा अनेकांची नावं घेता येतील, त्यांनी तो झेंडा फडकवला. आता हा संकल्प आपल्याला करायचा आहे. आता आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस 90 साल होतं, म्हणजे आता या सगळ्या गोष्टीला 25 वर्ष होती. 25 वर्षानंतर नवीन पिढी पुढे येत असते. आपल्याला काही नवीन चेहरे पण आणायचे, उमेदवारीच्या उत्पादन काही अनुभवी पण माणसं पाहिजे, काही अनुभवी स्त्रिया आम्हाला पाहिजे, नाट्य बहिणी पाहिजे, काही नव्या नव्याच्या आपण पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला उमेदवारी द्यायची आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व शक्ती आपण ह्या लोकांच्या पाठीशी उभी करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. हा पक्ष सामान्य जनतेच्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला बळ दिलं जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका तुम्ही मनामध्ये आणू नका. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षवाढीचा करता प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आपल्याशी जोडले पाहिजे. व्यापारी असतील, छोटे व्यवसायधारक असतील, दिवसभर काम करून संध्याकाळी त्याची चूल पेटती, तो माझा गरीब बहिणी असेल किंवा बंधू असेल, त्यालाही आपल्याशी जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये सामील झालेले अनिल देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या कराडचे पण काही लोक आहेत, माझ्या त्या ठिकाणी खटावचे पण काही लोक आहेत, असे वेगवेगळ्या भागातले जे काही सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, माझे कोरेगावचे पण काही लोक आहेत, ते सगळे आलेले. त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल या घटकांच्या सर्वसामान्यांच्या सोबत राहील, त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांच्या सोबत राहील याची ग्वाही मी या निमित्तानं देतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही एकटं अनिल तुम्ही असाल किंवा बाकीचे सगळे काम करणारे माझ्या मान तालुक्यातले सहकारी असते, त्यांनी एकटं वाटून देऊ नका. जिल्ह्यातल्या नेत्यांना पण सांगेन, नितीन तुझे जवळ चालले बकऱ्या जमातून फिरतात, आपल्याला मनाही महाराष्ट्रात फिरावं लागतं. बकऱ्या जमातीवर बुलढाण्याची जबाबदारी टाकलेली आहे, कारण फक्त आपल्या पुरतं चालणार नाही, इतरही भागाला तशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यावं लागेल. आणि त्याच्यामुळे स्थानिकांची पण जबाबदारी मोठी आहे. आता काय आपलं काम झालं, आता विधान सभासद करून चालणार नाही. उलट सभासद जोडणीचा कार्यक्रम अजूनही आपल्यापासून जरा दूर असणाऱ्यांना आपल्याबरोबर जोडण्याचा कार्यक्रम हा आपण घ्या. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केंद्रात राज्यामध्ये आपण महायुती आणि एनडीए म्हणून काम करतो. मागेही महाविकास आघाडी काम करत असताना तुम्हाला आठवत असेल, आम्ही लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या बाबतीमध्ये वेगळा विचार करायचो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिथल्या तिथल्या जिल्ह्याच्या सहकार्यावर ती जबाबदारी त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांच्या खात्यावर टाकायचो. त्याच्याच पद्धतीनं आम्ही यावेळी देखील करून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या विरोधक देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर त्यालाही बघितलं म्हणजे मताची चोरी झाली, कुठल्याही मताची चोरी झाली, ते नंतर सगळं अतिशय चुकीचं ठरलं. ते म्हणजे त्यांनी आम्हाला दिलं, तो माणूस म्हणला मी चुकीची माहिती दिली. अपयश आल्यानंतर आम्ही लोकसभेला अपयश पचवलं गेले
आम्ही मान्य केलं नव्हतं, कारण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे, जी घटना कायदा दिलाय तो सगळ्यांच्या करता एक असतो, आम्ही मान्य केलं. पण विधानसभेला आम्ही पुन्हा सुरुवाती केलो, यश मिळवलं आणि आता मात्र विरोधक रडीचा डाव खेळतात. ते असंच झालं, ते तसंच झालं. ज्या विषय तुमच्या माझ्या पोटा पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता अजिबात काही त्याच्या संबंधित नाहीये, अशा विषयामध्ये कारण नसताना हे लोक फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या जनतेने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची एक वैचारिक बैठक असणारा हा माझा जिल्हा, त्या जिल्ह्याने किंवा महाराष्ट्राने अजिबात अशा गोष्टीला तारा देऊ नये अशा प्रकारचा आवाज मी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि पुढं सातत्याने आम्ही लोक तुम्हाला साथ देत राहू. मी अनिल मकरदाबानी आणि बाळासाहेबांनी जे जे विषय घेतले त्या त्या विषयाच्या संदर्भात मी अर्थमंत्री या नात्याने बजेटमध्ये तरतूद करत असताना तुमच्या कुणावर अन्याय होणार नाही ही खबरदारी वाटप्या या नात्याने माझ्याकडे घेतली जाईल हा शब्द देखील मी माझ्या माणवासियांना देतो. आणि राहिलेल्या नजीकच्या काळामध्ये अजून आपल्या सातारा जिल्ह्याचं, आपल्या वेगवेगळ्या तालुक्याचं, आपल्या माणवासियांचं एक स्वप्न प्रत्यक्षात कृतीत आणण्याच्या करता आपण सगळे एकमेकाला साथ देऊ ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या मान्यवरांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आज या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र